मला दोन शब्द बोलायचे। आमच्याकडे जे इकामटे ढोरं हे देऊन दुधाची ढोरं घ्यायची, दुधाची ढोरं घ्यायचे, इकामटे ढोरं कोणी घेत नाही। व्यापारीला बोलवतो आपण शेतकरी, व्यापारीला ढोरं दिल्यानंतर आपणच देतो। त्याच्यामध्ये बजरंग दलवाले रस्त्यावर धरून मारहाण करून गाड्या जमा करून घेतात। बजरंग दलवाल्यांनी जे 500 ढोरं जमा केली त्यांच्या बजरंग दलवाल्यांनी तपास केला पाहिजे। त्या गोडाऊनला ढोरं शिल्लक आहे का, त्याच्यामध्ये किती राहिले किती मेले हे दाखवलं का शासनाला? शासन त्यांच्या पाठीमागे आहे, त्याला घेऊन प्रत्येकाच्या मळ्यात जाऊन धाड टाकता। यांच्याकडे लायसन आहे का? रात्री बेरात्री येता तिथे धाड टाकता, त्यांचे पाळे ढोरं सुद्धा यांनी घेऊन जायले बजरंग दलवाल्यांनी। याला लाज वाटली पाहिजे। यांनी कोणाला विचारून धाड पाडता बजरंग दलवाली? जर आमचे रिकामटे ढोरं यांनी घ्यावा कोणी? व्यापाऱ्यांना बोलवतो कोण? आम्ही शेतकरीच बोलवतो, मग याचे ढोरं घ्यायचे कोणी? यांनी बजरंग दलवाल्याने आमची ढोरं घ्यावा, आम्ही म्हणत नाही व्यापाऱ्यांनी घ्यावा। बजरंग दलवाल्यांनी प्रत्येकाची ढोरं इकरी आहे त्यांनी ते घेतले पाहिजे आणि त्यांनीच चारा पाणी केलं पाहिजे। 11 ढोरांचा आमची जी अडी अडचण आहे रिकामट्या ढोरांची, ती रिकामट्या ढोरांची ही कोणी घ्यायची? तुम्ही घ्या, तुम्ही 10 पैसे आम्हाला द्या। 2 रुपयाला जाईल तर रुपयालाच घ्या तुम्ही, जे 10,000 रुपयाला जाईल ना ते 5,000 रुपयाला घ्या, अशी आमची नम्र विनंती। याच्यावर शासनाने निर्णय घ्यावा। शासन त्यांना पाठिंबा देतं, मग त्यांच्या मधले ढोरं आहे कुठं? जे बजरंग दलवाल्यांनी जमा केले प्रत्येक गाडीमध्ये 10 ढोरं 20 ढोरे, यांनी काय केले? हे आमचे रिकामटे ढोरं घ्यायचे कोणी? व्यापाऱ्यांना येऊ देत नाही, तर शासनाने याच्यावर निर्णय घ्यावा। अधिवेशन चालू झालेलं आहे, असं मी 2 शब्द बोलतो। हॅलो, हे अडचण आलेली आहे याच्यामुळे की शेतकरी जवळ जे रिकामे ढोरे असते ते देऊन त्यांच्या नेहमी ओझा कमी होते। काय थोडेफार पैसे आम्हाला देऊन ते दुभत्या गाई आमच्याकडून घेते। आता हे आमच्याकडून कोणी हे रिकामे जित्र घेत नाही, तर आम्ही त्यांच्याकडून घेते नाही। मग शेतकरीला अडचण राहिली ना, पाणी पाऊस अशा आहे, येते नाही येते। मग शेतकरी याच्यावर साईड बिझनेस म्हणून पोट भरतो। आता हे बंद केलेले आहे, रिकामटे जनावर घेऊ नाही, कोणी देऊ नाही, आणवा नाही, मग आमची गाई कोणी घेवा? शेतकरी जवळ पूर्ण पैसे राहत नाही, ते काहीतरी दुभते आमच्याकडून गाय घेते, थोडेफार पैसे देऊन ते दुभते करून घेते। आम्ही ते शेतकरीला अदल बदल सदलवर विकते। आता ते सर्व बंद केलेले आहे। तुम्ही गाय घेऊ नका, खाट्या गाई घेऊ नका, रिकामट्या लागणी गाय घेऊ नका, देऊ नका, पारोट्या गाय घेऊ नका। तर हे अडचण आलेली आहे। नाही हो बाबा, हिंदू एकता, हिंदू मुस्लिम एकता, आमचा कारोबार चालत होता। आता काही लोकांनी बंद केलेलं आहे, नाही व्हायला पाहिजे। ये मालेगांव कृषि उत्पन्न बाजार समिति है। यहाँ पे इससे पहले जानवर जो आते थे उनकी तादाद ज़्यादा थी, अभी ये तादाद कम हो गई। जैसे रिकामे जानवर यहाँ पे किसी ने लेन देन का व्यवहार डायरेक्ट ठप हो चुका है। जो बैल गोरे शेतकरी के रिकामे रहते थे, जो ये टाइम में बेच के उनके खेती काम के अंदर पैसे वापरते थे, वो सब शेतकरी का पूरा जाम लग चुका है। और हमारा बोलना एक ऐसा है, जैसे नेहा दीदी पटेल जो गौरक्षक अध्यक्ष के बड़े हैं, ये जो गौरक्षकों के ऊपर पेमेंट देते थे, उनको जो भी चारे पानी का जो पेमेंट भिजाते थे या गाड़ी उड़ी की जो भी सुविधा वो करते थे, तो हमारा नेहा दीदी पटेल से बोलना ये की है कि अब उनके ऊपर ना खर्चा करते हुए अब शेतकरियों को वो पेमेंट दिया जाए और उनसे रिकामे जानवर लिया जाए। रिकामे जानवर बोले तो कौन से? जैसे बैल, खाटे, बैल गोरा, जो शेतकरी के काम की नहीं है, जो शेतकरी दे के दूसरा जानवर लेता था, आज यहाँ पे कोई एक्सचेंज करने वाला नहीं है, कोई उनके रिकामी जानवर लेने वाला नहीं है। तो हमारा बोलना यही है कि न्याय दीदी पटेल ने वो पैसे शेतकरियों को देना और शेतकरियों से रिकामी जानवर लेना। बाजार समिति के अंदर जैसा कि हम बैल व्यापारी है, तो बैल जो शेतकरी आता था, जो बेकाम बदले का बैल करता था, जो काम में नहीं आने वाला वो बदला करता था, वो बदले का जानवर हम बदले में लेते थे, लेकिन बदले का जानवर लेने वाला कोई नहीं है मार्केट के अंदर, इसलिए हम बदले का नहीं ले रहे, तो हमारा माल भी नहीं बिक रहा है, कोई गिरेक नहीं है, कोई शेतकरी ऐसा जानवर नहीं लेता, कुछ भी बदले सदले में उसका जानवर लेता है, जब जानवर लेता है शेतकरी। तो इसी वजह से मार्केट किसान का नुकसान हो रहा है और व्यापारी का माल भी नहीं बिक रहा है। तो हमने माल घर पे रह गया। हाँ, वो क्या करें? अब वो जानवर को रिकामा खिला रहा है और चारा पानी भी नहीं, परेशान है शेतकरी भी। तो वो हिसाब से कैसा मार्केट के ऊपर बहुत असर पड़ गया है और व्यापारी ने भी माल लाना बंद कर, माल बिकता ही नहीं तो माल लाएगा कैसे व्यापारी? शेतकरी भी मार्केट में आते हैं, शेतकरी को बहुत परेशानी है इससे। हम कई शेतकरी हमसे बोल रहे हैं कि हम परेशान है, बदले का जानवर लेंगे तो हम बदले का जानवर लेंगे, लेकिन लेने वाला कोई नहीं। जिम्मेदार कौन है? कानून थोड़ा नरम करने होना या फिर क्या? थोड़ा इसके ऊपर
हुकूमत ने ख्याल, शासन ने ख्याल देना चाहिए कि शेतकरी का भी कितना नुकसान है इसके अंदर। आमचा बजरंग दलवाले 20 ढोरं घरून घेऊन घेतलेली दाभाडीवरून. पंढरपुराला मुंगसाला जमा होते ते ढोरं कुठे गेले बुवा असं चौकशी करायला पाहिजे म्हणा. चौकशी केली. आता बोला तू. 3,00,000 रुपये 74,000 रुपये खावटी मागत आहे माझ्याजवळ. पाळलेले घरचे ढोर आहेत शेतकरीचे. नमस्कार. आज गाय घ्यायला आलो तुम्ही मालेगाव मार्केटला. तर आमचे एक्सचेंज मध्ये थोडे जनावर होती. 2 लागणी गाय, काही एक पारोटी गाय होती. व्यापाऱ्यांना विचारलं तर व्यापारी डायरेक्ट नाही म्हणतायत की आम्ही बदल्याचा माल घेणार नाही. त्यांना मी कारण विचारलं ना घ्यायचं कारण काय आहे बा. ते म्हणतात बजरंग दरवाले त्रास देता, आम्ही मार्केट मधनं माल घेतो, बाहेर गेल्यावर ते बजरंग दरवाले गाड्या धरून घेतात, असं करता, मारता, हाणता. त्याच्यामुळे आमच्या गुरं कुठे टाकायची आम्ही. आमचा दुधाचा व्यवसाय आहे. दुधाच्या व्यवसायामुळे आम्हाला आता जनलेल्या गाई आता एक्सचेंज केल्याशिवाय तर जनलेल्या गाई घेता येत नाही ना आम्हाला. कसं काय घ्यायच्या जनलेल्या गाई. अरे व्यापारी लोक जर आमचे जनावर घेणार नाही तर मग गाई कसं काय घ्यायची आम्ही. ते जनावर टाकायचे कुठं. त्याच्या बजरंग दलवाल्यांनी आमचा काहीतरी निर्णय लावा याच्यावर. शासनाने काहीतरी निर्णय लावायचा. त्याचा आता आम्हाला काय, आता आम्ही ते बजरंग दलवाल्यांना सांगावं लागेल की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्हाला काही घ्यायचे आहेत. तेच करावं लागेल ना आता. आता व्यापारी तर नाही म्हणतायत, पण द्यायचे कोणाला ढोरं आमची.